BSc ॲग्री हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 12वी सायन्स झाल्यानंतर CET द्यावी लागते. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी CET द्यावी लागते, एक परीक्षा असते. तसं ह्या कोर्ससाठी ती CET द्यावी लागते. त्यानंतर तिथे ॲडमिशन होतं. महाराष्ट्रामध्ये अशी भरपूर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. 4 वर्षाच्या कोर्समध्ये पीक लावणीपासून पीक काढणीपर्यंत, त्याचबरोबर पीक काढल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करून नवीन प्रोडक्ट बनवण्यापर्यंत, त्याचबरोबर पिकावर येणारे कीड रोग, मातीमध्ये आपल्याला कसं खायला अन्न लागतं तसं पिकाला त्याच्या वाढीसाठी अन्नद्रव्य, मूलद्रव्य ही लागत असतात. म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ह्यासारख्या अन्नद्रव्यांची त्याला पिकाला वाढीसाठी गरज असते. त्याचबरोबर ट्रॅक्टर जो आहे, ट्रॅक्टरला वेगवेगळे इम्प्लिमेंट असतात, तर त्याचाही अभ्यास केला जातो. तुम्ही पाणी देता, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन ह्याचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर जनावरांचे वेगवेगळ्या ब्रीड्स आहेत. वेगवेगळ्या ब्रीड्स म्हणजे आता तुम्ही मुरामस बघितली, पंढरपुरी बघितली, तर अशा वेगवेगळ्या गाई, म्हैशी, कोंबडी, त्यानंतर रॅबिट, ससा, वराह, डुक्कर ह्यांच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. त्यामध्ये दुसरी पण एक वेगळी फॅकल्टी आहे BSc ॲग्रीसारखी, BSc फिशरी असते. तर ही मुलं 3 वर्ष कॉलेजमध्ये पेपर देतात. तर तुम्ही कसं पेपर देता, आणि 4थं जे वर्ष असतं त्याच्यामध्ये त्यांना खेडेगावात जाऊन शेतकरी कसा जगतो, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याला येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत. म्हणजे तुमच्या गावात एक कृषी असतो, तर तो पण BSc ॲग्री झालेला किंवा डिप्लोमा झालेला. तर हे भावी कृषी सेवक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सब डिव्हिजन ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा SAO, JDA पुढच्या त्या गोष्टी, उपायुक्त, आयुक्त या पुढच्या गोष्टी. पण हे भावी अधिकारी, उद्योजक किंवा प्रगतशील शेतकरी